नवीन महिन्याची सुरुवात झाली की प्रत्येक बाईचा एक रुटीन सेट असतो, कुणाचा असतो किंवा कुणाचा नसतो देखील। तर आजचा व्हिडिओला खरं तर माझा महिन्याच्या सुरुवातीचा जो रुटीन आहे, मी कशी बचत करते, तर आजचा व्हिडिओ घरातल्या रुटीनपेक्षा थोडासा वेगळा असणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला हा हेल्पफुल नक्की ठरेल। नमस्कार मंडळी, कसं काय, बरे आहात ना? माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, मंथ स्टार्ट झालेला आहे आपला आणि महिन्याच्या सुरुवातीला काय काय करायचं असते, म्हणजे माझा काय रुटीन आहे आणि जो तुम्हाला हेल्पफुल ठरेल तर ते मी शेअर करणार आहे। तर सर्वात पहिला म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला एक्स्ट्रा करायची असली तर सर्वात पहिले आपलं टेन्शन येतं की रुटीनमधनं बाहेर पडायचं कसं। तर काही नाही, त्यासाठी मी आज फक्त आणि फक्त वांग्याचं भरीत आणि वरण भात करणार आहे। वरण भात आणि वांग्याचं भरीत एक नंबर कॉम्बिनेशन आहे, हवं तर त्यासोबत भाकरी सुद्धा करू शकते, पण मी ते काही करणार नाहीये, ठीक आहे। आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, छोटासा असणार आहे, फार मोठा रुटीन शेअर करणार नाहीये, पण तुम्हाला हा हेल्पफुल ठरेल। महिन्याच्या स्टार्टिंगला जर तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घेतली तर आपला महिना हा सुटसुटीत जातो। चला, कुठलीही गोष्ट करायची म्हटल्यानंतर पहिला घरातले ते सगळे कामं उरकून घेणे आणि स्वतःसाठी पहिला 2 ते 3 तास कसा वेळ काढता येईल ते करणं महत्त्वाचं आहे। घरातलं सगळंच काही आवरलेलं आहे, फक्त आता वैष्णवीला शाळेतनं पिकअप करायचं। आज तिचा हाफ डे होता, तर तिला शाळेतनं घेऊन येणार, नाश्ता करणार आणि मग तुम्हाला रुटीन शेअर करणार। शाळा तशी फारशी काही लांब नाही आहे, फक्त 5 ते 10 मिनटं लागतात तिच्या शाळेत जायला। तर शाळेतनं तिला पिकअप केलं आणि घरी घेऊन आले। आज टिफिन दिलेला नव्हता, त्यामुळे आता घरात येऊन पहिला काहीतरी गरमागरम करणे। तर मला ना बाहेरचं वातावरण बघून ना मॅगी खाण्याची फार इच्छा झालेली, असं पण मागच्या महिन्याची 2 मॅगी राहिलेलीच होती, तर म्हटलं चला ती संपून टाकूया, म्हणजे लिस्टमध्ये अजून मॅगी ॲड करता येईल। तर मी मॅगी खात असताना त्याच्यामध्ये मस्तपैकी लाल तिखट, मीठ आणि तेल टाकून खात असते। वातावरण सध्या खराब आहे, त्यामुळे एनर्जी ड्रिंक म्हटल्यानंतर मी घेणार आहे माझा चहा। आणि चहा मस्त आहे, बिकॉज बाहेर थोडासा पाऊस पडतोय आणि घसा पण खवखवतोय। त्याच्यामध्ये मस्त इलायची, लवंग, काळी मिरे आणि अद्रक टाकून छान असा खमंग चहा केलेला आहे, तो मी घेणार। आणि तो घेत असताना पहिला कुकर लावून टाकणार, म्हणजे बाकीच्या ज्या काही गोष्टी मला करायच्या आहेत त्यासाठी मी मोकळी। बाकीचं रुटीन आपलं रेग्युलर आहेच, आपल्याला भांडी घासणे, घर झाडू, पोछा वगैरे सगळंच करणे, पण बाकीचं जे काही आहे आपल्याला महिन्यासाठी जे काही लागते ते बघूया। महिनाभर लागणाऱ्या वस्तूंची लिस्ट आता मी करायला घेतलेली आहे। तर मी त्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यात जाऊन चेक करणार आहे की काय काय संपलेलं आहे, कोणती गोष्ट पुढचे 15 दिवस चालू शकते किंवा काय त्याच्यावरती ऑप्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लिस्ट मी बनवणार आहे आणि दर महिन्यात मी अशीच बनवत असते। या ठिकाणी शॅम्पू, कोलगेट, मॉइश्चरायझर, तेल आणि बरेचशा काही गोष्टी असतात बाथरूमच्या। तर आता मी फ्रीजकडे आलेली आहे। फ्रीजमध्ये जसं की आपला मसाला असतोय, कडधान्य असतात, बरेचसे कडधान्य मी फ्रीजमध्ये ठेवलेले असतात, गूळ असतं, ड्रायफ्रूट्स असतात, बरेचसे काही गोष्टी त्या सगळ्या चेक करायच्या आणि त्यातले काय अर्धवट आहे आणि काय संपलेलं आहे ते चेक करायचं आणि त्याची लिस्ट बनवायची। तर फ्रीजमधलं झाल्यानंतर आता मी येणार आहे ज्या ठिकाणी मी एक्स्ट्राचं साहित्य ठेवलेलं असते, जसं की रवा असतोय एक्स्ट्रा, पुन्हा पोहे असतात, पुन्हा काही मसाले असतात जे ड्राय मसाले असतात तर ते सगळं मी चेक करते। माझं आता तुम्ही पाहू शकता प्लास्टिकचं कंटेनर आहे मसाल्याच्या डब्यांचं, तर माझं नेक्स्ट मंथ टार्गेट आहे की मला ना स्टीलचं घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी काय करणार आहे ना, घर खर्चातनं मी कसं ते घेणार आहे ते मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे। तर भरपूर टिप्स आहेत पुढे बरं का, ते नक्की तुम्ही आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मुलांचा मुरमुरा, चिवडा वगैरे जे काही एक्स्ट्राचे कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवलेले असतात ना, ते मी तिकडे बाजूला ठेवलेले असतात। तर आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय बिस्किट, ड्रायफ्रूट्स अर्ध ठेवलेले आहेत, जे मी फ्युचरला देत असते, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी संपलेल्या आहेत। तर आता इथे ग्रॉसरीमध्ये तुम्ही पाहू शकताय सगळंच काही एका कंटेनरमध्ये स्टोअर करता येत नाही, म्हणून दुसरीकडे पण मला ठेवावं लागतं। तर या ठिकाणी मोस्टली माझा रवा वगैरे आहे, साखर पण आहे, चहापत्ती संपलेली आहे, काही धान्य संपलेलं आहे, कडधान्य वगैरे, पुन्हा शेंगदाणे संपलेले आहेत, पोहे म्हणजे थोडेसे आहे,
15 दिवस ते जातील, त्याच्यापुढे मला ते घ्यावे लागतील. तर ज्या वस्तू संपल्या आहेत त्या मी मेन्शन केल्या आहे, ज्या वस्तू अर्धवट आहे त्या किती लागतील त्या हिशोबाने मी मेन्शन करते. तर त्या हिशोबाने सगळे लिस्ट करायचे. तुरीची डाळ बघा थोडीशीच आहे, 1-2 दिवस जाईल. लिस्ट बनवत असताना दर महिन्यात आपण सारखंच खायचं का, तर ते पण विचार करायला लागते की आपण या महिन्यात जर मसूर मागवला तर पुढच्या महिन्यात आपण मूग मागूया, या महिन्यात मटकी आणली तर पुढच्या महिन्यात दुसरं काहीतरी घेऊया, राजमा घेऊया, चवळी घेऊया, असं भरपूर विचार करून मी लिस्ट बनवत असते. आता इथे ना सर्वात मोठा गोंधळ जो माझा झाला आहे, मी मम्मीकडनं येत असताना 10 किलो रेशनचे तांदूळ आणले होते इडली डोसा आप्पे करण्यासाठी. तर मी ते त्याच्यामध्ये ठेवले होते, व्यवस्थित होते, एकदम छान होते. तर त्याच्यामध्ये चुकलं काय माझं माहिती आहे का, जे कोलमचे तांदूळ एक्स्ट्राचे उरले होते ना, 2 किलो होते, तर जवळपास 1-1.5-2 किलो असतील, तर ते पण मी राशनच्या तांदूळमध्येच ठेवले. त्याच्यामध्ये मी लवंगा वगैरे टाकलेल्या नव्हत्या, तर त्यामुळे त्याला लागली कीड. आणि कीड म्हणजे कशी, आळ्या लागल्या. आपल्या कोलमच्या तांदळाला बारीक बारीक आळ्या लागतात ना, तशा आळ्या लागल्या. युजली माझ्या घरात तांदळाला कधीच आळ्या लागत नाही, कारण मी त्यामध्ये लवंगा टाकत असते. पण आता ते मला करायचं काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. त्यापूर्वी पहिला ना थोडंसं स्वयंपाक करून घेते. तर साधं फिक्कं वरण फोडणीला केलेलं आहे आणि 2 वांगे भाजून घेतलेले, त्याचं पण एकदम साधंसुधं वांग्याचं भरीत. तर सचिनचा मेसेज आलेला की पटकन लिस्ट पाठव, उशीर करू नकोस, कारण की तो घरी येणार आहे दुपारी, तर त्यापूर्वी तो डीमार्टला जाऊन येईल आणि मग जेवेल घरी. तर स्वयंपाक तर झालेलाच आहे. तर मी आता जी काय लिस्ट लिहून घेतली होती ती मी एक्सेल शीटमध्ये सचिनला पाठवणार आहे. तर हे असं मी माझ्या मोबाईलमध्ये फोल्डर आहे, तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये मी एक्सेलमध्ये हे सगळे ग्रॉसरी लिहित असते. तर मी लॅपटॉपमध्ये वगैरे करत असते माझ्या महिन्याच्या बचत वगैरे. पण एक तुमच्यासाठी आयडिया म्हणून मी मोबाईलमध्ये दाखवली लिस्ट कशी बनवायची, कारण की थोडंसं मॉडर्न आपण कालांतराने व्हायलाच पाहिजे आणि आपलं बघून आपली मुलं पण शिकतात. तर असू दे, आता लिस्ट सचिनला पाठवलेली आहे, तो येईलच तासाभरात. पण मी त्यापूर्वी मी जेवून घेणार आहे, कारण उशीर झाला आहे. तो त्याचा जेवणार आणि मग झोपणार, आराम करणार. तर वैशूला पण खाऊ घातलं माझ्यासोबतच. आणि जे तांदळाला कीड लागली होती ना, तर ते तांदूळ आता मी चाळून घेणार आहे, व्यवस्थित निवडून घेणार आहे एकदम छानपैकी, एकही आळी त्यात नसली पाहिजे. आता मला ना पाखडता येत नाही, त्या असं सूपमध्ये घेऊन असं पाखडतात ना, माझ्याकडून ते तांदूळ सांडून जातात ना. तर ते फार इझी आहे ॲक्च्युली, पण ते मला तसं येत नाही, म्हणून मी हे असंच करते. तर आज बाहेर मस्तपैकी ऊन पडलेलं आहे कडक. युजली मला ऊन आवडत नाही, पण आता माझी नुकसान झालेली आहे ना, त्यामुळे बघा माणसं कशी नाही का वेळेनुसार बदलत असतात, तसंच माझं झालं आहे. ऊन आवडत नाही, पण आज मला ऊन कसं आवडायला लागले, कारण माझे तांदूळ खराब झाले म्हणून. सारखं या ठिकाणी दमट वातावरण आहे, त्यामुळे सुद्धा धान्याला किडे वगैरे लागतात, बुरशी लागते, बऱ्याचशा गोष्टी होतात. तर आता सध्या शिफ्टिंग पण झाली आहे नवीन घरामध्ये, त्यामुळे पण होऊ शकते, कारण की घराला ओलसुद्धा आहे, म्हणजे थोडी भिंत ओली होतात, त्यामुळे पण कदाचित तांदळाला आळी लागलेली असेल, मला असं वाटते. बघता बघता सचिन पण आलेला, त्यांनी भरपूर शॉपिंग केलेली. मला वाटते लिस्ट दिली आहे त्यापेक्षा जास्त असावी. ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या परवाच्या व्लॉगमध्ये शेअर करेल की डीमार्टमधून आम्ही काय काय साहित्य घेतलं आहे, किती रुपयाचं काय काय झालेलं आहे, काय बजेट होता, किती माझा पैसा म्हणजे सेविंग्स झाल्यात, आणि भरपूर गोष्टी ज्या आहेत सेविंग्स रिलेटेड ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. की घर खर्चाच्या पैशामधनंच मी पुढच्या महिन्याची जी काही असते एक्स्ट्राची खरेदी, ती मी घर खर्चातनं वाचूनच करत असते. तर त्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला लवकरच मी शेअर करणार आहे. तर 30 तारखेला पेमेंट झाल्यानंतर मला घर खर्चाला पैसे मिळालेले असतात. तर मला माहिती आहे की मला दुधाला, भाजीपाल्याला आणि पाण्याला किती पैसे मिळतात. हे पाण्याचे पैसे आहेत, 11 बॉटल माझ्या मागच्या महिन्यात झाले होते, ते पे केले. महिन्याभराचा घर खर्चामधनं पैसे बाजूला ठेवायचे कसे हे तुम्हाला वेगळं काही सांगायला नको, पण तरी जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा. मंडळी, मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं की घशामध्ये फार खवखवतं आहे, तर तसंच दुपारी काम आवरच तर काहीच वाटलं नाही. पुन्हा सचिन ग्रॉसरी घेऊन आला, त्यानंतर अचानक एवढा ताप चढला की म्हटलं नाही, आता आपण आरामच करायला पाहिजे. स्वयंपाक वगैरे झालेला होता, वांग्याचं भरीत थोडंसंच होतं. तर आता ही काही भांडी वगैरे घासायला घेतलेली आहे, ती भांडी घासून घेणार आहे. पसारा होणारच आहे, स्वाभाविक आहे, घरामध्ये 2 लहान मुलं आहेत, ते मात्र क्लीन करायचं. आणि काय असं काही वेगळं नाही आहे की तुमच्या घरात पण पसारा, माझ्या घरात पण पसारा. तर आता थोडंसं बरं वाटतंय. पॅरासिटामॉल खाली जरासं घाम आलेला तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरती. तर काय नाही, आता भांडे वगैरे घासून घेते. 9:30 वाजले रात्रीचे. उद्या टिफिनची पण तयारी करायची, वैशूला बघू काय देता येईल.
ग्रॉसरी आणलेली आहे. ग्रॉसरी काय काय घेतलेली आहे, किती किती रुपयाला किती डिस्काउंट मिळालेलं ते मी तुम्हाला शेअर करेलच. आणि लवकरच आपल्याला हा सगळा कप्पा पुन्हा एक वेळा क्लीन करायचा आहे, कारण की ना घराला भरपूर सारे विंडोज असल्यामुळे ते धूळ वगैरे येते आणि चिकट पण होतं, कारण इथं एक्झॉस्ट नाही आहे. किचनमध्ये एक्झॉस्ट नसल्यामुळे इथं चिकट होते फार, तर ते साफ करायचं आपल्याला. तर त्याचाही ब्लॉग लवकरच शेअर करणार आहे. आता पहिला मी भांडी क्लीन करून घेते आणि जे तांदूळ आपण बाहेर वाळत घातलेले होते ते तांदूळ आपण आता व्यवस्थित ठेवून घेणार आहोत. तर चला, थोडेफार भांडे आहेत ते साफ करून घेते. थोडेफार नाही म्हणजे प्रचंड पडलेले आहेत भांडे. दुपारपासूनचे भांडे आहेत बघा, तुम्ही पाहू शकता इथे दुपारपासूनचे भांडे पडलेले आहेत, ते सगळे साफ करून घेते. आणि मग थोडंफार काही असेल ते तांदूळ वगैरे भरायचं ते तुम्हाला दाखवते, कसं भरायचं ते दाखवते. चला तर भांडी खरं घासायची इच्छा नव्हतीच माझी, म्हटलं खरकटं काढून बाजूला ठेवावी. पण पुन्हा म्हटलं की जर आत्ता घासलं नाही तर सकाळी फार लोड पडेल, वैशूचा टिफिन पण असतोय आणि किचन कट्टा पण घाण आहे एवढा. तर म्हटलं जाऊ दे आता, वेळात वेळ काढून काय 15 मिनटात होऊनच जाईल ना. थोडंसं घाम आला होता त्यामुळे जरा बरं वाटलं, पण काम करत असताना एवढी तहान लागलेली तर वैशूला म्हटलं, वैशू प्लीज मला पाणी आणून दे. तर तिने पाणी आणून दिलं, पाजलं मला, पण एका ग्लासने तहान भागलीच नाही. ताप जरा उतरत आला ना की काय माहिती कोणाच ठोकलेच तहान लागते. तर असं करता करता मी भांडे धुवून घेतली. पहिली बारीक धुतली, त्यानंतर मोठे धुतले. माझं असं सिक्वेन्स असतं, मी चमचा घेतला की चमचाच घासत बसते, वाट्या घेतला की वाट्याच घासत बसते. असं सिक्वेन्स वाईज केलं ना की मग मला भांडे घासायचा कंटाळा येत नाही. नाहीतरी कंटाळा हा प्रत्येकालाच येतो, पण आता आपल्याला माहिती आहे की पर्याय दुसरा नाही आहे, त्यामुळं मी असं सिक्वेन्स वाईज कामं करते. म्हणून ना कसा वेळ निघून जातो कळतच नाही. मध्ये त्याचा शिवचरण फार करत होता, पण त्याच्याशी बोलता गप्पा मारता मी कसं तरी केलं. स्वीटकॉर्न पण उकळले होते जरा. संध्याकाळच्या नाश्त्याला वैशू आणि शिवचरणनी खाल्लेले, पण एक उरलेला माझ्या नावाचा, तर मी तो फ्रीजमध्ये ठेवणार, कारण मला आत्ता काय ते जाणारच नाही आहे. शिवबा माझा मध्ये प्रचंड करतोय. कसं तरी त्याला घेऊन मी किचन कट्टा तेवढा साफ केला. म्हटलं गॅस जो आहे तो राहू दे, आता उद्याच घासून घेऊया, कारण की होणार नाही आहे आता सध्या, कारण हा प्रचंड त्रास देतो. उशीर पण भरपूर झाला. तर अशा पद्धतीने आजचा काही दिवस संपलेला आहे बघा. आपलं सामानाची लिस्ट जी पाठवली होती ते तुम्हाला हेल्पफुल ठरली असेल. थोडा विचार करून असंच करत जावा. काही वाटल्यास तर कमेंट करा आणि काही सजेशन असतील तर कमेंट करून नक्की कळवा. घरामध्ये जर कीड लागत असेल तर साखर असू दे, डाळी असू दे, तांदूळ, धान्य किंवा गहू, प्रत्येकामध्ये जर आपण असं लवंग वगैरे टाकले ना की मग कीड लागत नाही. कारण की मला ही माहिती काय माहिती आहे का, कारण की आमच्या इथे 2 क्विंटल गहू भरल्या जायचे दरवर्षी, तर तिथे मम्मी हे असं टाकायचे म्हणून मला माहिती आहे. तर हे वर्क करतं, 100% वर्क